गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द ECI चे बेटा आधी सगळेच्या सगळे फॉर्म्युले व्यवस्थित बघा आणि मग आता आपले सम्स चालू होत आहेत. काल एक सम झालं होतं बेटा मागच्या सेशनमध्ये. आता माझं पुढचं सम चालू होतं बेटा. ठीक आहे, पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये सम दुसरे कॉपी करून घ्यायचं आहे आणि आता माझं सम स्टार्ट होतोय. ठीक आहे, इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसून कॉपी करून घ्यायचं आहे. आता माझं सेकंड झालं बेटा. काल फर्स्ट झालं होतं, आता सेकंड. अँड AC सर्किट ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची किंमत किती बेटा? 100 ओहम. ठीक आहे, पुढे 0.8 हेनरी. हेनरी म्हणजे एलची किंमत आहे बेटा 0.8 हेनरी. त्याच्यानंतर 50 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर. मायक्रोफॅरेड म्हणजे कॅपॅसिटरची किंमत किती? 50 मायक्रोफॅरेड. कन्वर्शन 50 into 10⁻⁻6 काय बेटा फॅरेड. पुढे ऑल इन सिरीज. सगळे सिरीज मध्ये व्होल्टेजची किंमत किती बेटा? 230 व्होल्ट. फाईन. फ्रिक्वेन्सी पण दिली आहे. फ्रिक्वेन्सीची किंमत किती आहे? 50 हर्ट्ज. अप्लाइड इन द सिरीज कॉम्बिनेशन. डिटरमाइन. पहिलं काय विचारतोय? पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर म्हणजेच काय असतो बेटा? कॉस ऑफ फाय. ठीक आहे, आणि नेक्स्ट अजून एक विचारतोय. अजून एक काय बेटा? पॉवर कंझ्युम. अजून एक काय विचारतोय? पॉवर कंझ्युम. बरं, कॉस ऑफ फाय जर म्हटलं तर कॉस ऑफ फायचा फॉर्म्युला किती असतो? R/Z. मग Z तर लागणारच आहे आणि कॉम्बिनेशन कुठले? R, L आणि C आहे. मग Z काढायचं म्हटलं तर मला √R² ब्रॅकेटच्या आतमध्ये XL - XC लागतं. मग पहिले XL काढा, XC काढा, मग Z काढा. राईट. मग सगळ्यात पहिले आधी XL इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा? ओमेगा L विच इज इक्वल टू 2πf into the L which is equal to 2 into the pi into the f. f ची किंमत किती बेटा? f आहे 50 into the l. l ची किंमत किती आहे? 0.8. कॅल्क्युलेशन्स करा, एक्सेल ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, एक्सेल ची किंमत भेटेल. किती आलं बेटा एक्सेल? कॅल्क्युलेशन्स करा सगळेजण. किती आहे? 2 pi into the 50 into 0.8. किती आलं? 251.32. काय इथे? ओहम. ही कोणाची किंमत आली? एक्सेल. आता काय करणार? XC इज इक्वल टू फॉर्म्युला 1/ωc विच इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2π FC विच इज इक्वल टू पुन्हा 1 डिवाइडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2π फ्रिक्वेन्सीची किंमत 50 इंटू कॅपॅसिटर. कॅपॅसिटर किती बेटा? 50 इंटू 10⁻⁻6. चलो कॅल्क्युलेशन्स करा, XC ची किंमत भेटेल 1 डिवाइडेड बाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 2π इंटू 50 into 50 into 10⁻⁻6 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं? 63.66. 63.66 काय झालं बेटा? ओहम मध्ये. ठीक आहे, ही कुठली किंमत आली? XC ची. ही कुठली किंमत आली? XC. आता Z काढायचं. Z इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा? Z इज इक्वल टू √R² प्लस आता XC - XL का XL - XC बघा बरं. इथे XL हा मोठा आहे, XC हा छोटा आहे. म्हणजे हियर इथे लिहिता येईल हियर XL इज ग्रेटर दॅन काय बेटा? XC. इथे XL ची किंमत जास्त आहे कोणापेक्षा? XC पेक्षा. म्हणून मग XL - XC ब्रॅकेटचा स्क्वेअर होल अंडररूटच्या मध्ये. पुन्हा √ऑफ R ची किंमत, रेजिस्टन्सची किंमत 100 चा स्क्वेअर, याला मी चौकोन डब्यात घेतो, प्लस XL - XC 251.32 मायनस XC ची किंमत 63.66 ब्रॅकेटचा स्क्वेअर. कॅल्क्युलेशन्स करताना काही नाही. पहिले अंडररूटच्या आतमध्ये हा 100 जसाच्या तसाच ठेवा, प्लस आधी याचा मायनस किती आहे बेटा? 251.32 मायनस 63.66 किती आलं बेटा? 187.66. 187.66 त्याचा काय झाला? स्क्वेअर. चलो Z ची किंमत कॅल्क्युलेट करा. अंडररूट टाका, ब्रॅकेटच्या आतमध्ये 100 चा स्क्वेअर प्लस 187.66 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं? 212.64 काय बेटा? ओहम. ही कोणाची किंमत आली? Z. ही कोणाची किंमत आली बेटा? Z ची किंमत किती आली? 212.64. ओके. पॉवर फॅक्टर सगळ्यांना माहिती आहे. पॉवर फॅक्टर विच इज इक्वल टू कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू किती असतं बेटा? R/Z विच इज इक्वल टू कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू पुन्हा R ची किंमत किती आहे? रेजिस्टन्स 100 त्याला डिवाइडेड बाय Z 212.64. कोणाची किंमत आली? पॉवर फॅक्टर. चलो पॉवर फॅक्टर
विच इज इक्वल टू कॉस ऑफ फाय विच इज इक्वल टू कॅल्क्युलेशन्स करा 100 डिवाइडेड बाय 212.64 चलो किती आलं 0.4702 ही कोणाची किंमत आली बेटा पॉवर फॅक्टर कोणाची किंमत आली पॉवर फॅक्टर आणि सगळ्यात शेवटी मला काय विचारते पॉवरचा फॉर्म्युला v into the I cos of phi माझ्याकडे v आहे पण I आहे का नाही मग सगळ्यात पहिले आता I काढा I इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो v upon z व्होल्टेजची किंमत मला दिलेली 230 आहे त्याला डिवाइडेड बाय z z ची किंमत 212.64 चलो I ची किंमत भेटेल 230 त्याला डिवाइडेड बाय 212.64 कॅल्क्युलेशन्स करा 1.08 काय बेटा एम्पियर ओके आता पॉवरचा फॉर्म्युला v into the I into the cos of phi आता ऑलरेडी काढलेला आहे पुन्हा काढायची गरज नाही व्होल्टेजची किंमत किती बेटा 230 त्याला गुणिले I ची किंमत 1.08 into cos of phi 0.4702 चलो पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा 230 गुणिले 1.08 into 0.4702 ठीक आहे किती आलं 116.79 युनिट काय बेटा वॅट ही कोणाची किंमत आली पॉवर कोणाची किंमत आली बच्चा लोग पॉवर 116.79 काय येईल वॅट कळालं बेटा ठीक आहे आता सगळे माझे कॉम्बिनेशन जे समजे आर एल आणि सी चे कळाले या गणितामध्ये पॉवर फॅक्टर विचारला होता पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला किती आर अपॉन झेड आहे मग पहिले मला झेड साठी काय लागेल आर लागतो एक्सेल लागतो एक्सी लागतो का एल पण आहे सी पण आहे म्हणजे एक्सेल लागेल आणि एक्सी लागेल मग मी एक्सेल आधी काढला मग एक्सी काढला दोघांमध्ये कुठली किंमत जास्त एक्सेलची किंमत जास्त आहे मग एक्सेल मायनस एक्सी आला त्याच्यावरून झेड काढला मग कॉस ऑफ फाय काढला मग पॉवर लागते पॉवरसाठी फॉर्म्युला आय पॉवर इज इक्वल टू व्ही आय कॉस ऑफ फाय मग आय लागतो आय साठी फॉर्म्युला व्ही अपॉन झेड झेड का आला कॉम्बिनेशन म्हणून मग आधी व्ही आय काढून घेतला आय काढल्याच्या नंतर पॉवरची किंमत मला भेटली ठीक आहे चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे गणित सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे व्हिडिओ पॉज करायचा आहे सगळ्याच्या सगळं गणित शांततेमध्ये लिहून घ्यायचं बेटा पटापट पटकन सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करून घ्यायचा आहे आणि सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे ओके मागचं सम झालं असेल तर आता मी पुढचं सम स्टार्ट करतोय आता माझं थर्ड सम चालू होईल थर्ड सम चालू होताना सगळ्यात पहिले तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसेल कॉपी करून घ्यायचं आहे काय म्हणते बच्चे लोक थर्ड सम नीट बघा थर्ड सम त्याच्यासाठी फॉर्म्युले सगळ्याच्या सगळे पाठ पाहिजे ना बेटा फॉर्म्युले सगळ्याच्या सगळे पाठ पाहिजे मी आधीच सांगतोय इथे व्होल्टेज व्ही ऑफ टी चं व्होल्टेज दिलेलं आहे व्ही ऑफ टी इज इक्वल टू किती बेटा 4000 साइन ऑफ किती म्हणतोय तो 1000 टी इथे ब्रॅकेट आपण टाकले ठीक आहे इज अप्लाय टू आरएलसी ठीक आहे आरएलसी आहे मान्य केलं पण त्याच्या आधी आपण इथे बघू याला मी इक्वेशन 1 देतो सगळ्यात पहिले याला कंपेअर करून टाका कंपेअर इक्वेशन 1 विथ कोणासोबत बेटा स्मॉल v ऑफ t इज इक्वल टू काय लिहिता येईल vm साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये किती बेटा ओमेगा t याच्यावरून तुम्हाला vm ची किंमत भेटेल vm किती आला बेटा 4000 व्होल्ट आणि ओमेगाची किंमत किती आली 1000 काय रेडियन पर सेकंड ओमेगाची किंमत किती आली बेटा 1000 रेडियन पर सेकंड या दोन किमती मला भेटून जात आहेत वेअर कॅपिटल R इज इक्वल टू कॅपिटल R दिलेला आहे किती म्हणतोय बेटा तो 100 ओहम त्याच्यानंतर L ची किंमत म्हणतोय किती 2 हेनरी त्याच्यानंतर कॅपॅसिटर C ची किंमत म्हणतोय 100 मायक्रोफॅरेड आता पुन्हा याचं कन्वर्शन किती बेटा 100 into 10⁻⁻6 काय फॅरेड आहे पुढे फाइंड द व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर म्हणजे VR काढायचा आठवतंय बेटा फॉर्म्युला घेतलेले आहेत बघा मागे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर त्याच्यानंतर इंडक्टर म्हणजे व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर पण काढायचे आणि पुढे व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर म्हणजे VC पण काढायचं तिघ गोष्टी काढायच्या पुढे ऑल्सो डिटरमाइन द एक्सप्रेशन ऑफ करंटचे इक्वेशन स्मॉल I इज इक्वल टू किती असतो Im साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओमेगा टी म्हणजे मला याच्यामध्ये Im काढावं लागेल बेटा ठीक आहे आणि पुढे एक्सप्रेशन फॉर द करंट टू द सर्किट अँड पॉवर कन्झ्युम बाय द सर्किट आणि अजून एक पॉवर पण काढायचं गणित आधीच बोललो थोडं मोठं आहे आता VR सगळ्यांना माहिती आहे
VR, VN आणि VC चा फॉर्म्युला. VR चा फॉर्म्युला किती असतो? I into the R. त्याच्यानंतर VN चा फॉर्म्युला किती असतो? I into the XL. हे फॉर्म्युले घेतले तर VC काढायचा असेल तर I into the XC. म्हणजे तिघ केसेस मध्ये मला I तर लागेलच. तिघ केसेस मध्ये मला I लागेल. I साठीचा फॉर्म्युला किती बेटा? I is equal to किती असतो? V upon Z. मग Z तर लागेलच. Z काढायचा असेल तर पुन्हा XL, XC सगळंच काढावं लागतं. R आहे माझ्याकडे. मग आता XL च्या मागे लागतो. सगळ्यात पहिले XL इज इक्वल टू किती बच्चे लोक? ओमेगा आहे. ओमेगा आता 2 पाय टाकायची गरज नाही, डायरेक्ट इथे 1000 दिसतंय बेटा. 1000 इंटू द L ची किंमत दिलेली मला किती बेटा? 2. मग XL भेटेल. XL इज इक्वल टू किती आलं? 2000 काय बेटा? ओहम. ही कोणाची किंमत आली? XL ची. आता XC काढायचा आहे 1 अपॉन ओमेगा C विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1000 इंटू कॅपॅसिटरची किंमत किती बेटा? 100 इंटू 10 raised to power -6. 100 इंटू 10 raised to power -6. चलो वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन्स करा. 1 डिवायडेड बाय 1000 इंटू 100 इंटू 10 raised to power -6 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा? 10. XC ची किंमत किती आली? 10 ओहम. म्हणजे पहा पुन्हा ॲज XL इज ग्रेटर दॅन XC. XL काय झाला? मोठा आहे बेटा, दिसतोय. म्हणून therefore Z is equal to काय? अंडर रूट ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये R चा स्क्वेअर प्लस इथे फॉर्म्युला XL मायनस XC ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि होल ब्रॅकेट कंप्लीट विच इज इक्वल टू पुन्हा अंडर रूट ऑफ रेजिस्टन्सची किंमत किती आली बेटा? 100 चा स्क्वेअर प्लस XL ची किंमत 2000 मायनस 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता काही करायची का? नाही, पहिले हे मायनस करा. पुन्हा अंडर रूट ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये किती बेटा? 100 चा स्क्वेअर प्लस 2000 मायनस 10 किती आलं बेटा? 1990 त्याचा स्क्वेअर. चलो आता Z ची किंमत कॅल्क्युलेट करा. अंडर रूट टाका ब्रॅकेटच्या आतमध्ये 100 चा स्क्वेअर प्लस 1990 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 1990 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा? 1992. चेक करू द्या फक्त. 1992 Z ची किंमत किती आली बेटा? 1992 राईट. 1992.51 काय लिहिते? ओहम. ही कोणाची किंमत आली? Z राईट. मग याच्यावर मला I काढता येईल. I इज इक्वल टू किती असतं बेटा? V अपॉन Z. व्होल्टेज आता इथे सगळ्यात महत्वाचं. इथे तुम्हाला जो व्होल्टेज आहे तो कुठला बेटा? VM. आता सगळ्यात IMP मुद्दा चालू होतोय ना बेटा. इथून स्टार वाला मुद्दा आहे. ठीक आहे. सगळ्यात IMP मुद्दा ह्या गणिताचा काय बेटा? की इथे तुम्हाला V कुठला असतो? RMS व्हॅल्यू असते. आठवते बेटा? बाय डिफॉल्ट कुठली व्हॅल्यू घ्यायची असते? RMS. पण ही RMS आहे का? नाही. ही RMS आहे का? नाहीये. ही RMS आहे का? नाही. मग तुला RMS काढावी लागेल. तुला इथे RMS ह्या गणिताचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. मुलं डायरेक्टली इथे VM ची किंमत 4000 घेतात आणि डिवायडेड बाय Z. नाही. तो जो निघेल I तो कुठला असेल बेटा? IM असेल. तो कुठला असेल? IM. तुला IM विचारतोय का? नाही. म्हणजे I ऍक्च्युअली जो असतो तो तुला कुठला लागतो बेटा? RMS व्हॅल्यू लागत असे लक्षात ठेवायची. मनात बोलायचं. मी आधीच सांगितलेलं आहे बाय डिफॉल्ट जर काही स्पेसिफाय नसेल तर बाय डिफॉल्ट ती व्हॅल्यू कुठली असते बेटा? RMS. मग मला इथे RMSच करंट लागेल. मग इथे व्होल्टेज पण मला कुठलं लागेल बेटा? RMSच. इथे लिहून घ्यायचं. हियर द व्होल्टेज रिक्वायर्ड म्हटलं तर लिहून घ्या म्हणजे एक्झाम मध्ये पण कन्फ्युजन होणार नाही. हियर द व्होल्टेज रिक्वायर्ड voltage and current here voltage and current required is कुठली व्हॅल्यू बेटा? RMS value is RMS value that is VRMS पाहिजे and IRMS पाहिजे. काय पाहिजे बेटा? VRMS आणि IRMS. आतापर्यंत आपण इथे डायरेक्टली व्होल्टेज द्यायचं ते 230 होतं बेटा मॅक्सिमम. आठवतंय? 230 म्हणजेच ती व्हॅल्यू कुठली होती? VRMS होती. मग ही VRMS आहे का? नाहीये. तुला काढावी लागेल. कसं काय? मग माझ्याकडे फॉर्म्युला आहे. VM इज इक्वल टू किती बेटा? 0.707 सॉरी इथे तुमच्याकडे फॉर्म्युला असतो बेटा VRMS इज इक्वल टू किती असतो? 0.707 इंटू द VM. आठवतंय बेटा? हा फॉर्म्युला VRMS इज इक्वल टू 0.707 इंटू द VM विच इज इक्वल टू 0.707 इंटू VM. VM किती आले माझ्याकडे? 4000. चलो मग आता VRMS काढायचा आहे. कॅल्क्युलेशन्स करा. 0.707 इंटू द 4000 किती आलं बेटा? 2828 काय येईल? व्होल्ट.
ही कुठली किंमत आली बेटा व्ही आर एम एस. मग नाव आय इज इक्वल टू व्ही अपॉन झेड. म्हणजेच हा काय झाला बेटा माझा कुठला आर एम एस व्हॅल्यू झाली. ही कुठली व्होल्टेज झाली बेटा ही कुठली व्हॅल्यू झाली आर एम एस. सगळ्यात आयएमपी मुद्दा पुन्हा इथून ते पर्यंत सांगतोय आय इज इक्वल टू फॉर्म्युला किती असतो व्ही अपॉन झेड. पण आपण जे आय इज इक्वल टू व्ही अपॉन झेड साठी वापरतो तो कुठला व्हॅल्यू बेटा ती आर एम एस व्हॅल्यू असते. बाय डिफॉल्ट आपण घेताना आतापर्यंत सगळ्या गणितांमध्ये कुठली व्हॅल्यू होती आर एम एस. पण इथे दिसते का नाही इथे कुठली आहे व्हीएम. मग मला आता आर एम एस काढावी लागेल. मग आर एम एस काढण्यासाठी माझ्याकडे व्ही आर एम एस इज इक्वल टू फॉर्म्युला आहे कुठला 0.707 इंटू व्हीएम. त्याच्यामुळे व्ही आर एम एस काढणार. व्ही आर एम एस म्हणजेच काय माझा टोटल व्ही झाला. व्ही आर एम एस म्हणजे काय झाला टोटल व्ही. मग टोटल व्ही पुन्हा इथे 2828 त्याला डिवाइडेड बाय झेड. झेडची किंमत 1992.51. मग इथे मला आय ची किंमत भेटेल आता 2828 त्याला डिवाइडेड 1992.51 1.41. सगळ्यात आयएमपी स्टेप इथून ते इथपर्यंत सगळ्यात गणिताचा आयएमपी पार्ट आहे. सगळ्यात गणिताचा आयएमपी पार्ट आहे. याला वाटलंच तर मी 5 स्टार करून ठेवतो. सगळ्यात आयएमपी पार्ट. इथंच मुलं चुकतात इथेच मुलं चुकतात. चुकलात तर इथेच चुकाल बेटा बाकी कुठेच चुकत नाही. चुकला तर इथेच चुकाल बाकी कुठेच चुकत नाही. हे लक्षात घ्या की आय इज इक्वल टू व्ही अपॉन झेड कुठला असतो तो ऍक्च्युली बाय डिफॉल्ट कुठली व्हॅल्यू असते ती आर एम एस व्हॅल्यू असते. बाय डिफॉल्ट कुठली व्हॅल्यू असते आर एम एस. मला देताना त्यांनी व्हीएम दिलेलं होतं म्हणून मी आर एम एस व्हॅल्यू काढून घेतली आणि मग आय ची किंमत काढली. मग काय केलं आय ची किंमत काढली. आता एवढं तर झालं. पुढे आता आय भेटला. मग आता तीन गोष्टी मला काढता येईल. व्ही आर इज इक्वल टू किती असतो आय इंटू द आर विच इज इक्वल टू आय. आय ची किंमत 1.41 इंटू द रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची किंमत किती बेटा 100. कॅल्क्युलेशन्स करा आता. 1.41 इंटू 100 किती आलं 141 काय वोल्ट. ही कुठली किंमत आली बेटा व्ही आर ची. ही कुठली किंमत आली व्ही आर. आता पुढे काय करायचं व्ही एल इज इक्वल टू किती आय इंटू द एक्सेल विच इज इक्वल टू 1.41 इंटू द एक्सेल. एक्सेल आपण काढलंय बेटा किती आहे 2000. एक्सेलची किंमत किती आली 2000. 1.41 इंटू द 2000 किती आलं बेटा 2820 काय वोल्ट. ही कुठली किंमत झाली व्ही एल ची. ही कुठली किंमत झाली व्ही एल. अजून एक काढायचं आहे व्हीसी इज इक्वल टू आय इंटू द एक्सी विच इज इक्वल टू 1.41 इंटू द एक्सी आपण काढलेला आहे. एक्सी ची किंमत किती आहे 10. कॅल्क्युलेशन्स करा 1.41 इंटू द 10 किती आलं 14.1 काय वोल्ट. ही कुठली किंमत आली बेटा व्हीसी. व्ही आर व्ही एल आणि व्हीसी भेटलं. सगळ्यात आयएमपी मुद्दा ह्या गणिताचा हा आहे बेटा 10 वेळेस ओळखतोय. त्याच्यानंतर आता काय काढायचंय आय साठी काय लागेल आय एम साइन ऑफ ओमेगा. ओमेगाचा फॉर्म्युला माहितीये पण मला आय एम पाहिजे. मला काय पाहिजे आय एम. आता आय एम काढायचं असेल तर पुन्हा महत्वाचं आय एम इज इक्वल फॉर्म्युला किती बेटा व्ही एम अपॉन झेड. बरोबर ना बेटा. इथे काय पुन्हा हा एक स्टेप इम्पॉर्टंट. ठीक आहे आय एम इज इक्वल टू काय व्ही एम अपॉन झेड. आय एम इज इक्वल टू काय व्ही एम अपॉन झेड. मग आता व्ही एम आता इथे तू काय काढलेला आहे हा व्ही आर एम एस काढलेला. हा चालेल का नाही. हा व्हीएम इथे दिलाय दिसतोय बेटा. व्हीएम मला इथे दिलाय म्हटलं मला हाच व्हीएम वापरावा लागेल. म्हटलं मला आता हाच व्हीएम यूज करावा लागेल. व्हीएम ची किंमत किती आली बेटा 4000 त्याला डिवाइडेड बाय झेड. झेड आपण काढलेला आहे 1992.51. चल आय एम ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा 4000 त्याला डिवाइडेड बाय 1992.51 किती आलं बेटा 2.00 ठीक आहे 75 काय एम्पियर. ही कुठली किंमत आली आय एम. ही कुठली किंमत आली आय एम. म्हणजेच बघा ती इक्वेशन ऑफ करंट. देयरफॉर स्मॉल आय इज इक्वल टू आय एम ची किंमत 2.0075 साइन ऑफ ओमेगा टी. ओमेगा म्हणजेच किती बेटा तो ओमेगा 1000 त्याला गुणिले टी. ही काय झाली इक्वेशन ऑफ करंट. ही काय झाली बेटा इक्वेशन ऑफ करंट. करंटची इक्वेशन भेटली सगळ्यात शेवटी पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला V इंटू द आय कॉस ऑफ आय. पुन्हा आता V कुठला आणि आय कुठला ते डोक्यात घाला. पुन्हा V कुठला आय कुठला ते डोक्यात घाला. V कुठला येईल बेटा V आर एम एस आहे. आय कुठला येईल आय आर एम एस आहे. हे लक्षात ठेवा. जेव्हा मी काहीच खाली लिहित नसतो तेव्हा बाय डिफॉल्ट तिथे खाली काय असतं बेटा आर एम एस असतं. ते फिट डोक्यात ठेवायचं. जेव्हा मी इथे वाटलं ते लिहून देतो तुम्हाला म्हणजे एक्झाम मध्ये कन्फ्युजन नको व्हायला. V आय कॉस ऑफ आय हा फॉर्म्युला आहे बरोबर. मी इथं काहीच लिहिलेलं नाही म्हणजे फॉर्म्युला किती आला V आर एम एस
इंटू द IRMS इंटू द कॉस ऑफ फाय, राईट. मग आता सगळ्यात पहिले VRMS आहे का बेटा, आपण काढलेलं आहे VRMS. येस, VRMS काढलेलं आहे. येस, VRMS ची किंमत किती आली बेटा, 2828 काही वोल्ट VRMS आहे. पुढे मला IRMS आहे शोधा बरं. हा I म्हणजेच कुठला आहे बेटा, माझा IRMS. येस ऑर नो, I इज इक्वल टू V अपॉन Z. काही नसतं म्हणजे बाय डिफॉल्ट काय असतं, RMS असतं. म्हणजेच याला मी काय लिहू शकतो, याला काय लिहिता येईल बेटा, IRMS लिहिता येईल. येस, पुन्हा IMP. इथे मला पुन्हा IRMS पाहिजे. IRMS माझ्याकडे आहे. IRMS किती आलं, 1.41 काय बेटा, एम्पियर. IRMS भेटलं. ठीक आहे. आता फक्त महत्वाचं काय बाकी बेटा, कॉस ऑफ फाय. फक्त आता महत्वाचं काय बाकी बेटा, कॉस ऑफ फाय. मग कॉस ऑफ फाय इज इक्वल टू, सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, R अपॉन Z. R ची किंमत किती आहे, पुन्हा रेजिस्टन्स 100, त्याला डिवाइडेड बाय Z आपण काढलेला आहे 1992.51. चलो, कॉस ऑफ फाय कॅल्क्युलेशन्स करा. 100 डिवाइडेड बाय 1992.51 किती आलं, 0.05. ही कशाची किंमत आली, कॉस ऑफ फायची. मग पॉवरचा पुन्हा फॉर्म्युला V इंटू द I कॉस ऑफ फाय. V इंटू द I म्हणजेच काय असतो, VRMS इंटू द IRMS, त्याला गुणिले किती येते बेटा, कॉस ऑफ फाय, विच इज इक्वल टू VRMS ची किंमत 2828 इंटू IRMS ची किंमत 1.41 इंटू कॉस ऑफ फाय ची किंमत 0.05. चलो, पॉवरची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. 2828 इंटू 1.41 इंटू 0.05 किती आलं बेटा, 199.37 काय वॅट. ही कोणाची किंमत आली बेटा, पॉवरची. कोणाची किंमत आली, पॉवरची. मोस्ट IMP सम, मोस्ट IMP म्हणजेच काय, IMP सम. ठीक आहे, प्रचंड इम्पॉर्टंट. इथे मुलांना कन्फ्युजन खूप वेळेस होतं. कधी VRMS घ्यायचा आहे, कधी IM घ्यायचा आहे, कधी VM घ्यायचा आहे. फक्त मला जेव्हा IM लागतो तेव्हाच मी IM इज इक्वल टू काय फॉर्म्युला बेटा, VM अपॉन Z. नाही तर माझ्याकडे काय असतो, V अपॉन Z. बाय डिफॉल्ट कुठलं करंट असतो, RMS. बाय डिफॉल्ट कुठलं व्होल्टेज असतं, RMS. नसेल दिलेलं तर काढावं लागतं. कसं काढायचं आपल्याला माहिती आहे. आता हा फॉर्म्युला आपला झालेला आहे बेटा, VRMS इज इक्वल टू 0.707 इंटू VM. त्याच्यावर मला VRMS भेटला. VRMS म्हणजेच काय असतो, V असतो. ठीक आहे. मोस्ट IMP सम, मोस्ट IMP सम. एकदम शांत चित्त ठेवून मन लावून लिहून घ्या. बेटा सर. ठीक आहे, एकदम शांत चित्त ठेवून मन लावून लिहून घ्या सम. कळतंय, ओके. ठीक आहे बच्चा लोक, आज 2च गणित झाले पण सेकंड सम प्रचंड IMP होतं. होतं. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, आणि ह्या गणितांची प्रॅक्टिस करा. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.